बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 21 निर्णय घेण्यात आले। विरार अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जाला शासन हमी देण्याबरोबरच नागपूरच्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाला 7 कोटी रुपयांचा निधी देण्याच्या निर्णयाचाही यामध्ये समावेश आहे। पैठण इथल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सुरू केलेलं कामबंद आंदोलन काल मागे घेण्यात आलं। सरकारतर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय मार्डनं घेतला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हंगामात महावितरणाची वीज स्वस्त झाली असल्याने राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळालाय। महावितरणाच्या वीज दरात सरासरी 12% कपात करण्याच्या राज्य वीज नियामक आयोगाच्या 28 मार्चच्या आदेशानुसार तुर्तास बिल आकारणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले। डिसेंबर अखेरीस राज्यातील तलाठ्यांच्या 1700 पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे। भरती झाल्यानंतर तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होईल, तसंच नागरिकांची कामं वेळेत मार्गी लागतील। ही भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी देखील मोठा दिलासा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होते। हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली। हडपसर लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडॉर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार होती, मात्र आता या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलाय। यामध्ये 12 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार आहे। मुंबईतल्या दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेचं उत्तन इथल्या कारशेड रद्द करण्याचा विचार MMRDA कडून केला जातोय। त्यामुळे या मेट्रोचं संचलन चारकोप इथल्या कारशेडमधूनच करण्यात येणार आहे। त्याचा निर्णय येत्या काही महिन्यात घेतला जाणार आहे अशी माहिती MMRDAतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग SV रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पॉइंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येते। यासाठी उत्तर दक्षिण जोडणी करत 24 किलोमीटरचा उत्तन विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ठाणे बोरिवली प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करून 2 वर्ष उलटल्यानंतरही अद्याप या प्रकल्पाचं भुयारीकरण सुरू झालं नाही। या प्रकल्पाचं पहिलं TBM ठाण्यामध्ये दाखल झालं असलं तरी त्याची जुळणी होऊन प्रत्यक्ष भुयारीकरण सुरू होण्यासाठी अजून 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। एसटी महामंडळानं उत्पन्न वाढवण्यासाठी किरकोळ इंधन विक्री करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यभरात एसटीच्या जागेवर 250हून अधिक ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल डिझेल बरोबरच CNG आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले रिटेल विक्री पंप सुरू केले जाणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या संकुलाचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहतील। वांद्रे पूर्व इथे 30 एकर जागेवर 60 लाख चौरस फूट बांधकाम करून उभारण्यात येणाऱ्या या संकुलात 75 कोर्ट रूम तयार करण्यात येणार आहे। पावसाळी हंगामात उजनी धरणात ऑक्टोबर 25 अखेरपर्यंत 496.830 मीटर पाणी पातळी दिसते। मात्र यावर्षी पाणी साठवण क्षमता 11% कमी का केली? 6 TMC पाणी कमी का साठवलं? याचा परिणाम उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना भोगावा लागणार का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रश्नी जलसंपदाचे अधिकारी मात्र टोलवाटोलवीची उत्तरं देत आहेत। कोल्हापुरात कळंबावाडी पाणी योजनेअंतर्गत पुईखडी फिल्टर हाऊस इथे नियमित देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। परिणामी A आणि B वॉर्डमधील तसंच संलग्न उपनगरं आणि ग्रामीण भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे। गुरु नानक जयंतीनिमित्त देहरोडच्या श्री गुरु सिंह सभा गुरुद्वारा इथे भक्तीचा सोहळा सुरू आहे। गुरुद्वाराचे संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाला असून श्री गुरु ग्रंथ साहिब पालखी फुलांनी सजवण्यात आली आहे। लोणावळा खंडाळामध्ये टॅक्सी चालक मालक असोसिएशनचं नाव बदनाम करण्याचा आणि सभासदांविरोधात खोटे आरोप प्रसारित करण्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकारामुळे लोणावळा टॅक्सी चालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून त्यांनी एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त केलाय।
कराड शहरात 3,55,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आणि कराड पालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। शहापूर तालुक्याच्या पुणधे गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचं यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करण्यात आलं। 1,000पेक्षा जास्त भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन करून हरिपाठाचा आनंद लुटला। सिंधुदुर्गात युती न व्हायला नितेश राणे जबाबदार असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण दोघेही युतीला तयार होते, पण नितेश राणे यांनाच युती नको होती असं केसरकर म्हटले। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहे। सावंतवाडी भाजपचं आज शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। राणेंच्या उपस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण युतीबाबत मोठी घोषणा करणार का की स्वबळाचा नारा देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या। बुलढाणा शहरात 8,000 दुबार मतदार असल्याचं आम्ही निवडणूक आयोगाला कळवलंय। वाढलेल्या मतदानाचा फायदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीलाच होणार आहे असं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं। सांगूनही निवडणूक आयोग ऐकत नसेल तर आता काय करावं, आयोगाला फासावर लटकवण्याचे अधिकार आम्हाला नाही असं म्हणत गायकवाड यांनी संताप व्यक्त केला। राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमात बदल केलाय। 28 नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती, ती आता 12 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली। मात्र या आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष महायुती म्हणून लढणार की स्वबळावर, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे। त्याचं कारण म्हणजे भाजपकडून कोणतेही नेते आजच्या बैठकीत उपस्थित नव्हते। उद्धव ठाकरे 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत। सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 22 तालुक्यात 4 दिवसात उद्धव ठाकरे तब्बल 800 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी गेल्या महिन्यात मराठवाड्याचा दौरा करत उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढला होता। पैठणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मेहबूब शेख यांना लक्ष्य केलं। यावर मेहबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिलंय। निंबाळकरांचं आव्हान स्वीकारत पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ असं शेख म्हटले। दुवार मतदारांची यादी जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी मंत्री आशिष शेलार यांचं अभिनंदन केलं होतं, त्यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंच्या पक्षाची तंत्रली आहे। महाविकास आघाडीतील पक्ष उताणे पडलेले पक्ष आहेत, त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीनं जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंना माझं पुन्हा अभिनंदन करावं लागेल असं शेलार म्हटलं। बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळी आघाडी करून शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे। राजेंद्र मस्के यांनी ही माहिती दिली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 3ऱ्या आघाडीचा नारा देण्यात आलाय। महाड मनसे शहर प्रमुख पंकज उमासरे मारहाण प्रकरणी महाड बंदची हाक देण्यात आली आहे। आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मनसैनिकांनी शहर पोलिसांना धारेवर धरलं। सोलापूरमध्ये प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात रोष व्यक्त केला, तर बच्चू कडूंच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी यावेळी प्रहार संघटनेकडून करण्यात आली। हिंगोली इथं ठाकरेंच्या शिवसेनेनं निषेध आंदोलन केलं। यावेळी आमदार बांगर यांनी वाटलेल्या साड्या जाळण्यात आल्या। कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी आंदोलन केलं। याचा परिणाम महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गेलेल्या ऊसतोड मजुरांवर झालाय। 10 ऑक्टोबरपासून जवळपास 2 लाख मजूर ऊसतोडणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। पैठणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली वाहिली। महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। माजी IPS अधिकारी किरण बेदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचं कौतुक केलंय। नवी मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। खेळाडूंना योग्य संधी आणि पाठबळ मिळालं तर त्या आपल्या मेहनतीनं सोनं घडवतात असं किरण बेदी म्हटलंय। सांगलीच्या तासगावमध्ये 9 नोव्हेंबर रोजी बैलगाडा शर्यत पार पडणार आहे। चंद्रहार पाटलांकडून श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडी अधिवेशन आणि शर्यती पार पडणार आहेत। बुलढाण्यातील मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं सोयाबीन, मका, कपाशी आणि तूर या पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेत। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। डोंबिवलीमध्ये KDMC रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा रुग्णाच्या नातेवाईकांचा गोंधळ समोर आला। एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला। स्थानिक नागरिक त्याला घेऊन शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आले। डॉक्टरांनी तरुणाला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे रुग्णवाहिकेतून डॉक्टर बाहेर आल्यानंतर रुग्णाचे नातेवाईक आणि नागरिकांनी गोंधळ घातला।
भांडूपच्या हनुमान नगर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालं, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बिबट्यानं कुत्र्यावर झडप घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्यानं कसाबसा आपला जीव वाचवला. नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच साताऱ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. मलकापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे भाजपच्या वाटेवर आहेत. आज त्यांनी खरं तर कालच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली.